आयुष्यभरासाठी संबंध तोडून घेतले दोघे। कारण वरवर पाहता वामनराव जेवढे सोपे वाटतात तेवढेच ते आतनं अवघड आहे। माझं काम कर, नाहीतर स्वतः जाऊन मी तुझं भांड फोडीन या घरात। कुणाचं पोर पाडायचा विचार दिसतोय, पाहिजे तर मी तुम्हाला मदत करतो। काय झालं? बस। अहिल्याताई गेल्या होत्या रमावतीला, पण अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे परत यावं लागलं। त्यांची खेप फुकट गेली। कळलं मला ते, पण तिचं जाणं अगदीच काही फुकट गेलं नाही। उलट तिच्या मनात असं काहीतरी आलं, हीच मोठी गोष्ट आहे। जास्त काही बोलल्या नाहीत त्या, पण चेहऱ्यावरून खूप आनंदी वाटत होत्या। म्हणजे एखादं काम खूप वर्षांपासून करायचं आणि ते झाल्यावर कसा आनंद होतो ना, तसा आनंद होता। एका राजकारण्याची मुलगी आहे ती, राजकारण तिला स्वस्थ बसू देणार नाही। तुम्ही जाऊन बोला ना त्यांच्याशी काहीतरी, त्यांना खूप बरं वाटेल। आत्ता मला तेवढा वेळ नव्हता जानकी, पण पुढच्या वेळेला मीच तिला घेऊन जाईन। उगाच तिला असं नको वाटायला की तिच्या एकटीवरच सगळं सोपवलंय। त्यांच्या आत्ताच्या वागण्यावरून ते असा काही विचार करतील असं वाटत नाही मला। केला तरी चालेल, कारण असूया ही राजकारण्याचा प्राण असते। फक्त त्या असूयेत कोणत्याही प्रकारचा द्वेष नसावा, महत्वाकांक्षा असावी, काहीतरी चांगलं करून दाखवण्याची महत्वाकांक्षा। तुम्ही असे बोलायला लागलात ना की असं वाटतं की तुमची एखादी कार्यकर्ता म्हणून यावं आणि तुमच्या पाठोपाठ राजकारणाचे धडे गिरवावे। राजकारणात तुमच्यासारख्या लोकांचं काही काम नसतं, कारण तुमचा समोरच्या व्यक्तीवर पटकन विश्वास बसतो, तुम्ही विश्वास ठेवता। जी माणसं स्वतःवरही विश्वास ठेवत नाहीत ते खरे राजकारणी। पण मग मी कदाचित राजकारणी कधीच नाही बनू शकणार, कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। बरं झालं आठवलं, परवा सुमिताईचं 10वं आहे। परशुरामना बोलवलं पाहिजे ना? नाही बोलावलं तरी चालेल खरं तर, पण सगळे विधी त्यालाच करावे लागतील ना। ठीक आहे, बोलवा त्याला, हरकत नाही माझी। ठीक आहे, तुम्ही काम करा, मी आलेच। मग कशी झाली तुझी रमावतीची ट्रिप? छान बदल झालाय हा तुझ्यात। अशीच जर काम करत राहिलीस ना तर एक दिवस खरंच खूप मोठी होशील बघ। आपल्या माणसाचं ऐकलंच पाहिजे, तेच आपल्या भल्यासाठी करत असतात ना काहीतरी। बरं, तुझी तळागाळातल्या माणसांची भेट झाली? कशी झाली? आत्याबाई, विशेष कोणाशी अशी काही भेट झाली नाही, पण तुम्ही जर का तळागाळातल्या काही कार्यकर्त्यांबद्दल बोलत असाल तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं। म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्यातल्या एकाशी माझं बोलणं झालं। हा, वेगळीच दिसते पद्धत तुझी। कोण भेटलं कोण तुला? भवानी माईला। भवानी बाई? हो, नाही, कारण तिच्याहून अधिक तळागाळातला कार्यकर्ता सापडणं शक्यच नाहीये ना, म्हणून। आणि तुम्हाला तर माहिती आहे ती कशी आहे, गावापासून दूर राहते आणि गावातली माणसं तिच्यापासून दूर। तू कशाला गेली होतीस तिला भेटायला? कशाला म्हणजे? अहो, त्यांची चौकशी करायला। तर माहिती आहे, मी त्यांची चौकशी करायला गेले होते आणि अचानक त्यांनी तुम्हा सर्वांची चौकशी करायला सुरुवात केली।
अहिल्या, आपण नंतर बोलू. आत्याबाई, आता नंतर बोलून काय उपयोग? आणि माझ्यापासून काहीही लपवण्याची गरज नाही. जानकी आणि भाऊजींच्या लग्नाबद्दलही नाही. काही बोलली ती तुला? काही? अहो बरंच काही बोलली ती मला. पण सगळं कोड्यात बोलत होत. काही लिंकच लागेल ना. पण लागेल हळूहळू. आत्याबाई, तुम्हाला तर सगळंच माहिती असेल ना? नाही, मला काहीच माहिती नाही. पण आता एक गोष्ट मात्र मला नक्की कळली. जानकीपेक्षा भाऊजीच भाग्यवान. त्यांना जानकीसारखी बायको मिळाली ना. मी तर भारावूनच गेले. का? का म्हणजे काय? आत्याबाई, मला त्यांच्या लग्नाबाबत सगळं कळलंय. सगळं म्हणजे सगळं, बरं का? बरं, आता मी येते. भरपूर काम आहे. नमस्कार वामनराव, कसे आहात? काय म्हणते कोर्ट? कोर्ट काय उत्तम चालू आहे. मंत्रालयाची काय खबर बात? अलीकडे घोटाळ्यांचं पीक आलंय तिथे. चालायचंच. प्रत्येक क्षेत्राचे आपापले नियम असतात. काय बोलताय वाकनीस? राजकारणाचे कुठले आलेत नियम वगैरे? चेष्टा करताय ना माझी? नाही, खरंच नाही, अगदी सहज म्हणालो. चला येऊ मी. वामनराव, आजकाल रमत नाही फारसे. विनोद नाही, हसणं नाही. हसण्यासारखं या घरात काही उरलंय असं खरंच वाटतं तुम्हाला? तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच या घरामध्ये पुन्हा हसरं वातावरण निर्माण होईल. येतो मी. वामनराव, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. आजकाल साहेबांच्या मीटिंग्सला येत नाही तुम्ही? मुद्दामच येत नाही. टाळतो मी मीटिंग्स वगैरे नाही येणार. वाकनीस, माझा रस संपलाय या सगळ्यातला असं समजा हवं तर. का साहेबांशी काही वाद झालेत का? तुमच्यापासून लपवण्यात काही अर्थ नाही. हो, झालेत. काय झालंय तरी काय नक्की? काय झालं? वाकनीस, सुमित्रानी आत्महत्या केली नव्हती, तिचा खून झाला. म्हणजे प्रत्यक्ष कोणी केला नसेल, पण अप्रत्यक्षपणे परशूच तिच्या मृत्यूला कारणीभूत आहे. काय वाकनीस, तुमचं काय मत आहे याच्यावर? माझं मत काय सांगणार? हो, तेही झालंच. सांगा सांगा वाकनीस, दादाला न घाबरता सांगा. गेले कितीतरी दिवस, खरं तर कितीतरी वर्ष, दादा म्हणेल ते ऐकायचं असंच चाललंय या घरात. तुमचं म्हणणं मला पटतंय, पण साहेबांची अडचण समजून घ्या तुम्ही. अहो, साहेबांना चारी बाजूने विचार करावा लागतो. अच्छा, या विचार करण्याच्या नादातच सुमित्राचं पोस्टमॉर्टेम होऊ दिलं नाही त्यानं. म्हणजे काय? तुम्हीच पाहिलं ना ते सगळं. आणि हा असा चारी बाजूनी विचार करावा लागतो का त्याला? वामनराव, हा प्रश्न खूपच मोठा आहे. अहो, साहेबांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलंय. या घरातल्या प्रकरणामुळे मीडियाने साहेबांना टार्गेट केलं असतं. लोकांनी बहुसंख्य मतांनी साहेबांना निवडून दिलंय आणि आपल्याला चर्चा आता त्या विजयाची हवी आहे, याची नको आहे. हो, अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सुमित्राने जरा थोडं उशिरा मरायला हवं होतं, नाही? वामनराव, प्रश्न हा साहेबांच्या पॉलिटिकल इमेजचा नसून या किल्लेदार घराण्याच्या इज्जतीचा होता. काय बोलताय वाकनीस? घरात हसत खेळत वावरणारी एक बाई गच्चीवरून पडते, मरते, आणि तिच्या मृत्यूची चौकशी करायच्या ऐवजी स्वतःची इमेज जपणाऱ्या लोकांना इज्जत वगैरे काही असते असं खरंच वाटतंय तुम्हाला? तुम्हाला असं वाटत असेल की परशू शेठला अटक व्हावी, तर आपण त्यांच्या जुन्या फाईल ओपन करू. इंदुलकर मर्डर केसची फाईल अजूनही पेंडिंग आहे. वा, हा बरा न्याय आहे तुमचा. हा, आत्ता दादाला वाटलं
म्हणून तो बाहेर आहे. दादाला वाटलं की तो आतमध्ये. दादाला वाटेल तेव्हा त्यांनी त्याचं काम करायचं. दादाला वाटलं की नाही, की नाही. वाकनीस, या परशुवर दादाचा हात आहे ना, म्हणून माजलाय तो. आणि मला परशुचा हा माजच उतरवायचा आहे. पण त्यासाठी हीच केस का? का? कारण आपण शिक्षा नक्की कोणत्या गुन्ह्याची भोगतोय हे कळणं फार महत्वाचं असतं वाकनीस. कोर्टामध्ये रोज 1000 केसेस पाहतो मी. निव्वळ पैशासाठी दुसऱ्यांनी केलेले गुन्हे स्वतःच्या नावावर घेणाऱ्या माणसांच्या. शिक्षा होतेच हो कोणाला तरी, होतेच. पण त्यामुळे ज्याच्यावर अन्याय झालाय ना, त्याचं समाधान नाही होत. ते तेव्हाच होतं जेव्हा खरा गुन्हेगार गजाआड जातो. काय झालं ते बाई, असं दरवाजा का बंद केलास? पहिल्या रमावतीला गेली होती माहितीये तुला? हो, मीच तिला परवानगी दिली. तिथल्या कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांना तिला मदत करायला सांगितली. का काय झालं? काही कार्यकर्त्यांना वगैरे भेटलेली नाहीये ती. कोणाला भेटायला गेली होती माहितीये? कोणाला? भवानीबाईला. तुला कोणी सांगितलं ती भवानीबाईला भेटली? तिने आपणच सांगितलं ना. आणि भवानीबाई म्हणजे काय, बोलली काहीतरी तुझ्या आणि जानकीच्या लग्नाबद्दल. काय म्हणजे तिला सगळं कळलं? सगळं कळलं असेल असं नाही वाटत मला, कारण भवानीबाई कोड्यात बोलते ना. पण ही असं काही मला विचारत होती की माझ्याकडनं काहीतरी तिला काढून घ्यायचं होतं. तू नको काळजी करू सातेबाई, तिला काही कळलं नसेल. सुतावरून स्वर्ग गाठणारी बाई रे ती. काय काय तर्क लढवेल. आणि आत्ता जी परिस्थिती आहे त्याचं असं काही चित्र उभं करेल की बस. आणि मुख्य म्हणजे हे ती जानकीला असं काही रंगवून सांगेल ना, मला ना सगळ्यात जास्त त्याची भीती वाटते. तू चिंता नको करू सातेबाई, मी बघतो काय करायचं ते. मामा काय करून दाखवतो? हे बघ काय हे? इथं 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 मी तिला गाणं म्हणून दाखवू का? हा, एकदम नवीन गाणं आहे. म्हणू म्हणू? हा म्हण. चिवाई का? शीला म्हण म्हण. शीला शीला की जवानी. गण्या, अरे कसलं गाणं म्हणून दाखवतोय? जास्त रडायला लागली ती. अगं ताई, काल पण ती अशीच रडत होती, मग मी तिला हेच गाणं म्हणून दाखवलं, शीला की जवानी. मग लगेच हसायला लागली ती. गण्या, त्यापेक्षा ना तू मुन्नी बदनाम होईल गाणं गा. नाही नाचायला लागली ना तर बघ. अरे देवा, काय माणसं आहात तुम्ही. मी तिला आपली अंगाई म्हणून दाखवते, रामरक्षा म्हणून दाखवते, आणि तुम्ही मुन्नी आणि शीला. शी. हे बघ जानकी, आजकालच्या मुलांना गाण्याची हीच भाषा कळते, आणि ज्यांना जी भाषा कळते ना त्याच भाषेत त्यांच्याशी बोलायचं. काय गण्या? हो, मला एवढंच माहितीये की माझ्या चिवला मी जी बोलेन ती भाषा कळते. चिव अशा पाहू कसं त्याला लायचं? हा, खरं सांगू जानकी, हा, तू ना जेव्हा सगळ्या जगाला विसरून चिवशी तिच्या बोबड्या भाषेत खेळत असतेस ना, तेव्हा जगात याहून भारी दुसरं काहीच नसतं. चिवमुळे माझं बाळ या जगात येण्याआधीच मला आई झाल्यासारखं वाटतंय.
सुगंधा अजूनही दुखतंय का ग? जानकी ताई, मला नाही वाटत मी या आजारात बरी होईन आता. अगं आजार कसला? पडलीयस ना, लागलंय ना, दुखणारच. होईल बरं. पाय नुसतं जमिनीला टेकवायला गेलं तरी कळ जाते मस्तकात. काय करू सांगा? आपण एक काम करायचं का? वेगळ्या कुठल्या तरी डॉक्टरांना दाखवायचं का? तुझी ही अवस्था मला पण पाहत नाही आहे. पण तुला वाटतंय तसं घरातल्या इतर लोकांना पण वाटलं पाहिजे ना. तू नरसिंह दादांना विचारून कर बाई काय ते. हे बघ सुगंधा, तुम्हा नवरा बायकोंचं नाव काढलेलं सुद्धा त्यांना चालत नाही. त्यामुळे त्यांना काही विचारण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. पण माझ्या सगळ्या आशा तुझ्यावरच येतात. मी काय करू सांग ना. मला तरी बरं वाटतंय का तू अशी एकटी राहतेस? जानकी ताई, अजून एक गोष्ट विचारायची होती. आता सुमिताईचे दिवस कार्य करायचे तर यांना बोलवावं लागेल ना रमावतीवरनं. सगळ्यांना वाटायचं त्यांच्यात वाद आहेत म्हणून, पण सुमिताईचा खरंच जीव होता त्यांच्यावर. या विषयावर मला काहीही बोलायचं नाही, कारण सुमिताईचं आतापर्यंत जे काही वाटोळ झाले ना ते फक्त परशुदादांमुळेच झालंय. बरं राहिलं, आपण नको बोलायला या विषयावर. पण अगं यांच्याशिवाय दिवस कार्य होणार आहेत का? मी बोलली यांच्याशी. परशुदादांना इकडे येण्याला त्यांची काही हरकत नाहीये. बघू, मी वाकनीस काकांना फोन करून परशुदादांना इकडे बोलवायला सांगते. राहू दे, तू कशाला त्रास घेते. मी बसल्या बसल्या करीन फोन यांना. ठीक आहे, कर. काळजी घे. ऐका, मला बोलवलं? काही काम होतं का तुमचं? तब्येत कशी आहे तुझी? रमावतीहून अशी अचानक परत आलीस? हो, जरा पाणी बातलं. भवानी माईकडे कशाला गेली होतीस? मी मला खरं उत्तर हवंय. आता तुम्हाला समजलंय म्हटल्यावर खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. हो, मी भवानी माईकडे गेले होते. तू भवानी माईकडे गेली होतीस का नाही हे नाही विचारलं. तू का गेली होतीस हे विचारलं मी. माझं त्यांच्याकडे खाजगी काम होतं. जसे तुम्ही जाता तशीच मीही गेले होते. एवढं नाटक करून जाण्याची काय गरज होती? सरळ सांगून जायचं होतंस ना. तुम्ही तरी कुठे सांगून जाता की भवानी माईकडे चाललायत म्हणून? तुम्हीही लपून छपूनच जाता ना. अहिल्या, भाऊजी, तुम्ही माझ्यावर का रागवताय? मी कोणालाही न सांगता गेले, त्यात एवढं रागवण्यासारखं काय? का मग भवानी माई मला तुमच्याबद्दल काही सांगेल याची भीती वाटते. तू काय बोलतेस? सगळं समजतंय मला अहिल्या. मी आजपर्यंत तुझ्याशी इतक्या नरमाईनं वागलो याचं कारण तू माझ्या भावाची बायको आहेस. नाहीतर असं बोलली असतीस. हाकलून दिलं असतं तुला घरातून. भाऊजी, मीही तुमच्याशी या घरात आदरानेच वागते. तशीच वाग. आणि मध्येच तुला अशी धमक्या देण्याची लहर येते ना, ती येऊ देऊ नकोस.
निवडणुकीच्या आधी कशी होतीस तशीच राहा. स्वतःच्या फायद्यासाठी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नकोस. मी माझ्या मर्यादा ओळखून वागतोय, तशीच तूही वाग. उगाच मर्यादा पार करायला जाशील तर मग माझाही नाईलाज होईल. मी पुन्हा एकदा तुला शांतपणे सांगतोय, नीट वाग. आणि या बाबतीत जानकीकडे एक शब्द जरी उच्चारलास ना, माझ्यासारखं वाईट कोणीही नसेल. ठीक आहे.